नमस्कार मित्रांनो, मी गजानन जाधव, पत्रकार वादळ न्यूज. आपण बघत आहात न्यूज चॅनल. आज आपण आलो आहोत भोगाव दत्तवाडी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. आज गुरुदेव सेवा मंडळ, गुरुदत्त सेवा मंडळ यांनी आयोजित केलेलं श्री दत्त जन्मोत्सव 16वा अखंड हरिनाम सप्ताह या कार्यक्रमानिमित्त इथं जमलेले या गावाचे सुपुत्र आणि युवा उद्योजक संतोष मेडेकर साहेब यांचं पण आगमन झालेलं आहे. तर आपण आज या मंगलक्षणी आपण संतोष मेडेकर साहेबांचं मनोगत व्यक्त करू आणि विचारू की सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे वादळ न्यूज मध्ये. तुम्ही काय सांगताल या गावाचं, या गौरवशाली विकासाबद्दल? गावाबद्दल म्हणायला गेलं तर खूप आहे, पण आमच्या भोगाव खुर्द दत्तवाडी हिचं पारंपरिक म्हणजे मला वाटतं माझं वय मला वाटतं 55 आहे. आणि वयाच्या 3ऱ्या वर्षापासून इथेच येते. म्हणजे त्यावेळेला आमचं अखंड गाव एकत्र होतं, भोगाव आहे. आणि आता काही कारणास्तव थोडंसं विभक्त झालेलं आहे. पण आमच्या तालुक्यामध्ये जवळजवळ 84 गाव आणि मला वाटतं 60 वाडे आहेत. तर ह्या गावांमध्ये माझी ही वाडी दत्तवाडी हा एकच वाडी अशी मला दिसते की अजूनपर्यंत एकत्र आहे. आणि त्याला देवाने दत्ताने नजर लागू नये आणि असंच जिथपर्यंत आम्ही राहू तिथपर्यंत यांना सगळ्यांना एकत्र पाहावं हीच आमच्या दत्तदेवाची प्रार्थना आहे. आणि असंच 3 वर्षाच्या असताना आम्ही खाली नदी आहे, नदीच्या मार्गातून आम्ही पालखी घेऊन इकडे आहे आणि इकडेच आम्ही जेवायला बसायचो लहानपणी. सारवलेली अंगणं असायची. तो उत्साह, तो आनंद, तो आता विचार केला की असं भारावून झालं होतं की अरे हे दिवस कधी येतील का, पुन्हा येतील का. पण आता ते दत्ताच्या चरणी प्रार्थना करू शकतो की बाबा हे दिवस आम्हाला परत पुन्हा दाखव आणि सगळ्यांना सुख शांती समृद्धी आणि भरभराटी द्यावं. जसा वर्षात प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेतला जातो त्याच वर्षाने जसं वर्षाने एक एक पाऊल पुढे टाकत गाव दत्तवाडी चाललेली आहे, तसंच मला वाटतं आणखी प्रत्येक वर्षी एक एक पाऊल पुढे जावं त्यांनी आणि आपल्या तालुक्याचं नाव अखंड तालुक्यामध्ये करावं दत्तवाडी म्हणून. एवढं म्हणून सर मला एक विचारायचं आहे, या वैभवशाली विकासाचं जे दत्त मंदिरचं जे कार्यक्रम जेव्हापासून तुम्ही पायारचनी केली तेव्हापासून तुमचं या दत्तवाडीमध्ये खूप मोठं योगदान आहे आणि तुमच्यावर हे ग्रामस्थ आणि हा पूर्ण परिसर खूप आवर्जून प्रेम पण करतोय. तर तुम्ही या ग्रामस्थाविषयी काय सांगाल? नाही, आपण करता करवी तर वरचाच आहे, भगवंत आहे, करून घेणारे दत्त महाराज आहेत. मी ज्यांना मानतो श्री साई स्वामी समर्थ आहेत, सचिदानंद शिर्डीचे साईबाबा आहेत. हे गुरु पण आहेत, मित्र पण आहेत, बाप पण आहे, सगळंच आहे माझं ते. आणि त्यांच्या आशीर्वादाने मी खूप माझ्या गावातल्या सगळ्यांना माहिती आहे की माझी परिस्थिती त्यावेळेला कशी होती आणि आता काय आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला आशीर्वाद दिलाच नाही तर तुम्ही मोठे होऊ शकत नाही. आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे राहावं लागतं. ते मी आतापर्यंत संकल्प करत आलोय की ते टिकावं आणि असंच मरेपर्यंत टिकावं. त्याच्यामुळे आता जे केलंय ते मी नाही केलेलं आहे, ते भगवंताने आपल्या हातून करून घेतलेलं आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद साहेब, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि ईश्वर तुम्हाला आणखी तुमच्या उद्योगामध्ये भरभराटी देवो हिच्या दत्तगुरु मंडळाकडून मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.